उन्हात चांदणे पडले रे, कसं उन्हात चांदणे पडले. वा, पाटलांनी मला सांगितले मसाला धुण्यासाठी माणूस बघायला. उन्हातानाच कुठे फिरत त्याच्या माईला, म्हणजे भीमे पण कुठं जाऊन बसलाय कोणाचं त्या आईचं दिली कुठं शोधाव दिला. चला बरं बघतो, नाही तर मलाच मसाला धुवा लागतात. भीम्या, ए भीम्या, जमा आईला कसा रेडा पडल्यावर पडलाय. ह्याच्यामुळं तर सगळे माणसं दलित रे म्हणतात. आज ते उन्हाच्या कारात झोपलाय, माणसं सगळे कामाला गेले तर ती मसाला पाटलांनी सांगितले धुवायची. ए भीम्या, ए भीम्या, 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 ए भीम्या, सारखं खानगीच बघायचं. खानगीच सकाळ संध्याकाळ नुसतं मटण खायचं. पाटलाने बोललेलं उठ मसाला धुवायचा. अरे बाबा मटण मिळेल, सगळं मिळेल, पहिले चल बरं पाटलाच्या वाड्या मासाडं धुवायचे. मासाडं साबण लावून निर्मा लावून मासाडं धुवायचे. ए भीम्या, झोपलो होत मस्त खातोय झोपतोय, खातोय झोपतोय. हा, अरे सगळं आहे, सगळं मिळेल, जेवायला मिळेल, सगळं मिळेल. पण आधी पाटलाच्या वाड्यावर सगळं मिळेल तुला. चल बरं. अरे आधी काम असतं का, नुसतं खायचं असतं का आधी. आता कोणाचं जागरण करू. हा, माझं करतो का जागरण. गेल्या वर्षी लय होत. अरे बाबा उठ तू आधी, उठ आणि चल मला माझ्या मागे चल बरं पटकन. मग काय करतो, पाटलाला धुतो का मग उघडा करून. अरे सगळं मिळून तुला तू चल उठ. नाही मरते करत नसत काय तो दलिंदर. काम नको धाम नको, नुसतं पसरायला पाहिजे. बघू मीच काहीतरी करतो. त्या कोणाने दिसते, त्या कोणाने सांगतो भीम्याकडे बघायला लावतो. शाकुनाने, ए शाकुनाने, अरे तुझं का भीम्या पसरलाय. हा, पाटलांनी काम सांगितलंय मसाला धुणे. किती सोपं काम आहे. 500 रुपये देतोय. 500 किती देतोय, 500 देतोय. आणि ह्यो पडलाय तिकडे त्या मस्त बघा वाट्यावर असता. उठतो उठाना नुसतं मटण मटण. आज त्याच्या 5 काय मटण तुझं होतं काय रे. कुठं बसलाय मुर्दा. तिकडे त्या मस्त बघा वाट्यावर झोपलाय. तू एक काम कर ना, बघू इकडे ही काठी आणि चांगलं त्याच पुठ्ठा सडकून काढतात. बघतीस त्याच्याकडे आता. भीम्या मटण शिजलंय. मटण कुठे, मटण शिजतंय. आयतोय ज्याची आई जिवंत त्याचं आयुष्य निवंत आहे. येतोय मशी
म्हशी मटण केलंय का? भूक लागली आता. कुठे गेलता रे? तिकडे गावात महाराज आले ते महाराजाकडे गेलतो. काय म्हणते महाराज? त्या मुलाची लग्न होत नाही ते महाराज लग्न जमवून देतात. मग आमच्या मुलाचं जमत का नाही? मग भीमाला घेऊन गेलं तर भीमाचं बी एक हाताचं 2 हात होतील आणि त्याचं लगीन होऊन जाईल. तिचं चांगलं दिवस कधी येतील कधी नाही, गायरेदरे कवा हटल ते सगळं महाराज उघड उघड सांगतोय, खुलं खुलं. पुढे महाराज बसलाय ती काय तिथं पारावा बसलेला आहे. चांगलं झोपलं होते ग कलंच. मशीद व्हायच्यात मशीद व्हायचं. इथं माझं अंग 3 महिने झालं खांजावत. माझं अंग धुवायला मला येळ नाही आणि मशीद व्हा कोणाच्या मशीद व्हायच्या आणि काय करायचं. राम राम. काय उठाय. गावात महाराज आलाय त्या महाराजाकडे जा. तू आली का अजून? हा दलिंद्री पिटन बाजी. आई का कसा आहे तू? कसा यायचा झोपून देणार का? हर मला चांगली झोप लागली होती. जाऊट महाराज बोलवतोय. कसला महाराज? चांगला महाराज आहे. काय ते महाराजाचं नाव ऐकलं असतं. चांगला काय ते मुका घ्यायचा आहे मग? जा 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 बस जा. दलिंद्री पिटन बाजी. होय मटण मिळेल का? महाराजालाच म्हण मला मटण. बर बर. बोकड का पाहिजे? कापू कुठे पारावर आहे का? हे म्हातारे म्हणजे डोक्याला ताप झाले. 2दा झोपमोड केली माझी. काय सण नानाला तुम्हाला काय कळतं का नाही? हा कसलंच महाराजन काय सण लावले म्हाताऱ्याला? मला ते झोपून द्या ना. अरे दरिंदर भीम्या तुला 50 बाऱ्या सांगितलं तिथं महाराज आल्यात लग्न होत्यात का? महाराज लग्न झालंय का? महाराजाला 4 बायका आहेत 4. कुठे आहे महाराज देव? ती काय तिथं पारावर बसलेला आहे महाराज. कमी उगी काय ते मंत्र टाकीत नाही ना? मंत्र नाही टाकीत लग्न जमितो एका खटक्यातच लगीन होतंय. माझं होईल का मग? लगेच लगीन होईल. चला मग चल. बाबा की जय. नरके 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 बाबा की जय. भक्तांनो, दारू पिऊ नका. दारू पिल्याने संसार मोडतो. काय मोडतो? दारू पिल्यामुळे लिव्हर खराब होतो. काय खराब होतो? दारू अजिबात पिऊ नका. लग्न जमा नाही काय करावं? दाखव हात. अरे हात तर तुझा चांगला आहे. काय काम करतोस? घरीच असतो. घरी असतो? मूर्ख बालका, घरी असतो म्हणतोस आणि लग्न जमत नाही? काम कर, काम कर, मग लग्न होईल. लग्न झाल्याने प्रपंच सुखी होईल. चल आशीर्वाद घे. दक्षिणा ठेव. पैसे नाहीत म्हणतो? चल हो इथला. चालता हो. अरे काय लग्नात जेवायला आलाय का? महाराज मला आशीर्वाद द्या. अरे बालका असं का बसलायस? महाराज मला मुळ्यात झालंय. काय करावं? लय दुखतंय. मुळव्याध झाले? अरे माझं पण 2 महिने झालं जास्त दुखतंय. तुला औषध सापडल्यावर मला पण सांग. हो महाराज, मला जर औषध सापडत असेल तर मी तुमच्याकडे कशाला आला असतो? उठ चालता हो. काय पण म्हणतो. उठ मूर्ख बालका, उठ चालता हो. ऐसे हे दिले नको रे मानसा. ऐसे हे दिले नको रे मानसा. तुला जावे लागेल आला तसा. नकोय सजने जगू मानसा.
नको ऐसे दिन जगू मानसा दारू पिरे डसा डसा मग होकू नको रे तू पसा पसा आणि जातील तू आला तसा नरके बाबा की जय जरा बाजूला नामे आलाय बाबू सर नरके महाराज की जय बाबा तुम्ही आमच्या गावात आलेले आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा आम्हाला खूप अभिमान आहे तुम्ही इथं येता काही काही सांगता पाय दाखव कोणतरी ऐकते दर्शन घेतो बाबा दर्शन घेतो आणि ही भेट वस्तू आहे तुमच्यासाठी ठीक आहे तू आला की इथंच बसला पाटला अशा म्हशी दुसल्या का नाही धर्मयस की तू धर्मयस की 500 मिळाले 500 किती मिळाले 500 त्याचीच टाकून आलोय उन्हाची मला गार बोल तुला कशाला बोलवले नुसता खातून पाजत पडतो नुसता आणि तुला कशाला बोलव महाराज 1 नंबरचा गावातला दलिंदर माणूस काय माणूस दलिंदर माणूस तुम्हाला कळेल बाबा बघा तिथं हातबीत बघा बघा कसा दलिंद नुसता खाऊन खाऊन रेड्यासारखा झालाय नुसता खातो झोपतो आणि झोपून उठला की परत खातो नुसतं माठाण पाहिजे नुसतं माठाण हा मटण खातो काय ह्याचं जरा बघा जरा तपासून चांगला मटण दे की मला. मटण मागतोस आमच्या आईचं म्हणलं होतं सगळं मटण मिळतं महाराजाकडे साधू मी साधू मटण मागतोय द्या समस्या काय आहे? बोल तुझी पुरा म्हटला त्याला अहो लय मटण खावडतं पण कोणी मटण देत नाही कोणी गावात कुत्रे विचारित नाही मला आणि काय माझ्याकडे पैसे बी नाहीत काहीच नाही माझ्याकडे अहो कपडे बघा लय दरिद्री हो माझी महाराज माझी दरिद्री कसं जाईल तिकडे बघा बाबा राहायला घर नाही खायला पैसे नाहीत आणि कपडे फाटलं तर माझी दरिद्री कधी जाईल सांगा तेवढी अरे रे 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 तू महादलिंदर आहेस ऐक तू जोपर्यंत तुला तुझ्यासारखा महादलिंदर भेटणार नाही तोपर्यंत तुझा उद्धार होणार नाही म्हणजे माझ्यासारखं दलिंद्र भेटलं माझा उद्धार होईल हा कुठं सापडून देऊ भेटेल लवकरच भेटेल होय चल ओट महाराज माझं लग्न कधी होईल तुझी तर म्हणला होता मागलचीच होईल आणखीन झाले नाही आता मी काय करायचं एवढं फळ घे आणि घरी गेल्यानंतर खा 1 महिना वशाट खाऊ नको तुला लवकरच बायको मिळेल चल नेक्स्ट राजे भेटलं मला भेटला माझ्या जीवाचे सार्थक झाले अरे वा राजा भाऊ माझा भाऊ आहे रे नंतर कळलं ना मला पण काहीच कळत नाही फळ कशासाठी दिलं बायकोसाठी दिलंय काय कुठे ती फळ टीव्हीत नाही जवळ असं का लगेच साईटला जा बघ आता गेले जा नाही तू बी थोडस घे ना माझ्याकडे हा अरे प्रेम तुम्हाला
कोणत्या गावची तुम्ही कोणत्या आम्ही गावून आलोय मी तिकडे होतो मला कोण घरी आहे ना अजून पुढे गोळा दुसऱ्या गावामध्ये जाऊन आलो रामकृष्ण रामकृष्ण राम राम पाहुणा राम 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 राम. बसू का बसा की. कोण्या गावचं पाहुणं म्हणायचं? आंबे जळगाव आहे का? हा कर्जतच्या पलीकडं. हा ते आंबे जळगाववरून आलोय आम्ही. असं होय. आणि इकडं दुर्गावला काय काम काढलं? होतं एक काम माझं. असं कुठं पाहुण्याकडे जायचंय काय? नाही नाही हा मग ते कर्जत वडगाव असं शोधत शोधत आलोय बघा मी. हा 2-3 जागा झोप काढली माणूस सापडा नाही. कोणता माणूस पाहिजे? तुमच्या गावात दरिद्री माणूस हा गाव. दरिद्री? हा दरिद्री महादरिद्री हाय बर का एक. कुठे आता काय झालंय बर का, सगळे श्रीमंत आहेत पण दरिद्री मात्र एक हाय. कुठे हाय तिकडे त्या शिंदेच्या वस्तीवर आहे. कुठलं कसं आहे झोपा जवळही काही तर फार लांब बरं आहे. त्या रोडने जायचं खाली सरळ. असं माझ्यासारखंच आहे ना. दरिद्री म्हणजे महादरिद्री नेम तो एकदम. काय नाव काय त्याचं? त्याचं नाव गोप्या. गोप्या म्हणतात, दरिद्री गोप्या म्हणतात त्याला. आपलं गाव दरिद्री गोप्या म्हणताय त्याला. कुणी पण सांगन, बारक पोरग पण सांगन तुम्हाला दरिद्री गोप्या म्हणले. दरिद्री गोप्या. मग काय शोधायला अवघड. दरिद्री गोप्या. बरं बरं चालतं. ते आहे रे पडती रे. अरे ते दरिद्री गोप्या कुठं राहते रे? कोणत्या? ती शेड आहे तिथं तिथंच राहते ना. बर 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 चालतंय. येऊ का? अहो बिर्याणी झाली, खायला उठा. सारखा झोपतोय, त्याला काम करायचं कळा ना. ए उठ, भाजीला आण. पहिलं भाजीला आणून दे. बिर्याणी सुचती तुला? हा असं बोलतो पती परमेश्वर. शास्त्रात काय सांगितलंय? नवरा म्हणजे पती परमेश्वर. आणि तुला बोलते काय तू? हो जाऊ बोलावं माणसानं. जा उठ पहिलं. बिर्याणी दोसून यायची कधी तेवढी बिर्याणी मागतो. लागली मला बिर्याणी काही नाही इथं. कशाने करू मी? कशाने म्हणजे कामाला गेली? पैसे कुठे? आई बापाने वाटूळ केला असला, धोंडा गळ्यात बांधलाय माझ्या. अरे धोंडा धोंडा नाही मी, माझ्या गुरुने सांगितलंय. माझा एक दिवस येणार आहे, तुला राणीवाणी ठेवली. कोपिया म्हणते मला, कोपिया. गुरुला आणि इकडे बघत होत्या, गुरुकडे बी तुझ्याकडे बी. कुठे ती? निघ लवकर. मी कुठं काय म्हणतो? साध्य बघतो नवऱ्याला काम करतो. शानी घडत माघारी बोलतो काय? जातो मी कुठं नाही म्हणतो.
लय दिवस खराब आले. एक दिवस माझा येईल सांगून ठेवतोय. बाजाराचा आवाज असणार आहे. दाखवतो मग कसं काय कोपऱ्याचा काय. राम 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 राम. आंबेजळ गावून आलोय मी. मग काय राव आंबेजळ गावाला चलत चलत आलो. हा नाव काय रे तुझं? मला भीम्या म्हणतात भीम्या. आलोय मी घरी घरी गोप्या. मला भेटावर काय आलाय तू? लय गोष्ट मोठी तुम्हाला सांगतो मी. निवांत बसा. पण बसायचं कुठं बायको कामच खाल्लंय मला. सारी दुनिया आपलीच आहे की त्याला काय येतं. बरं असू दे. हा आता ती देव भो हा संच पारी तो आलाय. हा चल कुठं चल घरी. घर आहे काय तुला. हाय, चल. आल्या. माझी पारी जरा फटका आहे तोंडाला हा पण प्रेम आहे. लय भूक लागली गाड्या मला चलून चलून. मला मारती दिली कुत्रीवली हा पण जीव पण लागतो. होय आला चल बी पिटवी लागा बेत चालू आहे काय. काय रे आला का? बाहेर काय झालं बोंबलायला आता? ये बघ कोण आलाय. कोण आहे? भीमे आला भीमे. हा विजय आला कर्जच्या पलीकडून आला. हा लय भूक लागली मला. तुम्हाला म्हणत होते ना बिनकामाचा मला भेटायला माणसं लागून लागून यायला लागलं. त्यांना लांबून लांबून भेटायला माणसं. आम्हाला खायला काहीतरी कर. घरात आहे का काय करायला? घरात खायला काय नाही ना आलाय घेऊन ह्याला. हा दुष्काळात 13वा महिना. आती ते देव कुठल्या रूपात येईल आणि परीक्षा घेईल का सांगता येत नाही. आलेल्या पाहुण्याचं आदरातिथ्य करावं माणसाने. मग काहीतरी घेऊन या ना तर ते. मी काहीतरी घेऊन येतो तुझ्यावर भाकऱ्या टाक. मी भाजीला काहीतरी घेऊन येतो. चल रे मी मटन अर्धीच खा चटणी मिरची मटण लागला खायला. चल तिथं तुकडा भेटायला मला रोज बार दिसतो मला. पेतो का तो पेतो? नाही पेत नाही. मटन किती दिखायला मला येत नाही आपण कधी. अरे मटण अरे पाटलाच्या जागरणामध्ये अख्खं बोकडाचं फरकूट खाल्लं तुम्ही. अरे सारखं मटण मटण करतो. मटण कुठून कुठून बाहेर आले. गेलं म्हणजे गेलं काय काय माणूस खाऊन पिऊन घ्यायचं लागा. आमच्या गावातले एक माणूस एवढंच खायचं लय दिवस जगायचं. उडीला गाडीने मिळाला काय काय. बरं चल तुला पाचतो पण चारतो पण. चल पेल ना चारा किती मटण चारा. बरं मी पितो पण मटण द्यावं लागेल ना. मान राखला पाहिजे. अरे भाऊ तुला पाचतो. लगा तुझ्याकडे बघितल्यावर असं वाटत होत रुपये बी नसून पण लय रंगीत आणलेला होता तर. अरे क्रेडिट म्हणतो त्याला क्रेडिट. अरे पण मी कधी पिल नाही लागा. तुला म्हणलं तर मटण आण मला. अरे ती कधी पिलो नाही लागा मी. भाऊ आहे ते पण बघून मला बसल्यावर एकमेकाचं ते ऐकायचं असं मोडायचं. व्हायच नाही ना मला याने. काय होत नाही पाणी टाकून ते थोडस हा. असं पाणी होतायचं.
आता बस बरं घे. अरे मला वाटलं गोड असून ते कडू झर लागते काय नाही नको मला मटण दे. तुला मटण द्यायचं नाही की अरे मटण खातो की मी किती बी तुला देतो पण पी आधी. तसं नाही देणार. मला सवय नाही लागा. पी काय नाही होत मी पी. मुंग्या झाल्या डोक्यात. फिरायला लागला मला. त्याला मला काय होत नाही ना. तुला काय होत नाही. मला काय पापात पाडणं गड्या. हा ऋषी मुनी घेत होतो ऋषी मुनी. हे देवाला नको बदनाम करू लागत. सोम ऋषी म्हणते मी नाही पेत गड्या आता. हे गोपाळराव बस झालं आता. गोपाळराव हा गोपाळराव कोणाला गोपाळराव गोपाळराव कोणाला गोप्यामान. गोप्या 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 असं गोप्या म्हणायचं. असं वाईट साईड बोलायचं नाही तोंडावी. गोप्या गोप्या दरिद्री गोप्या गोप्यामान दरिद्री गोप्यामान दरिद्री गोप्या दरिद्री. अजून ही राहिली छोटी बाकी. अरे मला साधू म्हणला होता तुझ्यासारखा दरिद्री जाऊ तुला भेटेन का तेव्हा तुझा उद्धार होईल म्हणून. हा म्हणून मी अरे दोघाचा बी उद्धार होईल म्हणून सांगितलं साधून. आणि पिऊन मेल्यावर मला काय ना उद्धार व्हायचं काय म्हणून का थोडं आम्ही फिरतोय ना का. तिकडे आता मला चल बी येणार. मला मटण खायचं. मला मटण खायचंय. मटण खायचंय. माईला बका सोप पसरलं पसरलं. मटण केलं असं देणार. सगळं तुला मटण आहे सगळे सगळे चल. तुला शिव्या देतात काय खरं. अरे शिव्या जरी देत असली पारी तरी लई जीव लावते मला. बघ ही डेअरी कशामुळे वाढली का तुम्ही खाऊन खाऊन किती मोठं पोट वाढले. मला मटण दिलं म्हणजे बरं होईल. अरे आज ते देऊ चल आलं त्या साधूने सांगितलं बरं झालं. बरं झालं तर बरं. अरे होईल तुझा उद्धार होईल माझा होईल उद्धार. चल झालं तर झालं. काय नाही तिला का रात्री मस्त वाट्यात झोपलं होतं मी. चला या ना मला मटण भाजी राहिली भाकरी झाल्या तर तिकडे बसा थोड्या वेळ. तर हा सांग की मग मला माहिती आहे मी तुला आवडतो म्हणून. जा तिकडे बाहेर बसा थोड्या वेळ. दम देतोय का घाबरतोय तू. दोन्ही असतं माझ्याकडे. बस इकडे.
मटांची हे तर राहिलेली एवढी पैसे. अरे येडा काय करू पोट मला फिरायला लागलं. मला वाटते माझे सगळं पातळी बाहेर निघते पोटात. अरे आज तिथे देऊ. अरे कसलं बाय आता पिलं तर मी मला वाटत अरे नको लागा. काय ना महादरिद्री गोप्या थोडी रोज आईला मी लागता आईला पंचत पाहिजे. अरे उठ अरे मटण शिकले उठ तुझ्या माईला आता काय करावं. पारे पारे इकडे मी आलाय काय कोण असतो बघ. आता हवा नाही पण मी आलाय काय कोण असतो. गो बाय हे मिळाला का काय असं करू ह्याला आपण पुरायचं हा सपशील पुरून टाकू. ह्याला पुरायचं म्हणजे खडा नाही मोठा लागून बारीक आहे. खडा खडा कोणी आलं तर उगं बोबटा व्हायचा. आणि यायच्या आधी पुरून टाकू ह्याला. असं काय हे का फावडं घेऊन ये. बरं खडा करून पुरून टाकतो. बरं आणते. पारे लोक मत गेले. लवकर पारे तुला म्हटलं नव्हतं का माझ्या गुरुने सांगितलं हे काळ बदलणार आहे माझा. बस काय अरे अरे गबल सापडले असताना आता आपण लई श्रीमंत होणार. मी दारू पिणार. मला वाटतं सगळे धन आपण ठेवू आणि त्याला पुरून टाकू. काय म्हणते त्या खड्ड्यात त्याला पुरून टाकायचं. पुरून टाकायचं म्हणजे ह्या कानाची त्या कानावर खबर लावणार. मला वाट कुठे पण तू मेला ना कोण कोण मेलंय तू जिवंत आहे. मग काय इतक्या लांबून कशाला आलोय मी. आम्हाला वाटलं तू तर मेलाच की. मराय काय येडाय माझ्या साधून काय उगाच सांगितलं होतं का. मग असे तर माशात तर तोंड पण फिरून जातात तुझ्या. वाटा कर वाटा पटकन. पारे काय करायचं थोडस त्याला नेमधून पाहिजेत मला. असू दे त्याच्या पाय गुणांनी भेटले आलं तर जाऊ दे. आपल्या नशिबात जेवढं तेवढंच मिळेल त्याला वाटा दे. तुला तुझं वाटा देतो आणि तू तुझं आपल्याला दिली बाबा. मग मी काय थांबतो इथं. अरे हे पिशवी दे. अरे बाबा योगा योगाने का व्हायला पण तू आला इकडं आमची गबाळ आपल्याला भेटलं तर तुझा वाटा. मला काय बदलला गाड्या
मला काय होणार बदलला माझा काय बदलला माझा काय बदलला आता मी श्रीमंत झालो आता लय मटण खाणार महाराज हो तुम्ही काय बोलणार राव महाराज तुम्ही बोलत झालं मला एक दलिंद्र भेटलं आणि माझी भेट झाली आता मला किती सोन मिळाली हो ना हा तू काय हा तुम्हाला पाहिजे ते आपण दोघं निमने बघतो मी म्हणलो होतो का नाही तुला मग आपण दोघं अर्धा अर्धा घेऊ मी म्हणलेलं खरं ठरलं का नाही बरोबर हा. तुम्हाला अर्ध पाहिजे हा. तुम्ही दलिंदर दिसताय मग किती घेतलं तुम्हाला मी म्हणलो होतो की तुला नाही मी मला मटण खायचंय